मतदार याद्यांचा घोळ समोर आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची आयोगाकडे मागणी. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट वेगळीच व्यक्ती हँडल करत असल्याचा संशय जयंत पाटलांकडून व्यक्त. इतके गोंधळलेले विरोधक मी जीवनात पाहिलेले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. तर चूक लक्षात आल्यानं शरद पवार दुसऱ्या दिवशी भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. मुंबईतल्या घाटकोपरच्या अमृतनगरमधल्या दर्शन ज्वेलर्सवर दरोडा. दुकानातील कर्मचाऱ्यांवर दरोडेखोरांकडून चाकू हल्ला. 2 आरोपी अटकेत तर एकाचा शोध सुरू. मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा. सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. वसई विरारचे माजी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिला मोठा दिलासा. वसई विरारमधील 41 अनधिकृत इमारतींच्या बांधकाम प्रकरणी ईडीनं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा. दोन 2030 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या यजमानपदाचा मार्ग मोकळा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाकडून अहमदाबादची शिफारस. 26 नोव्हेंबरला होणार अंतिम निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.